डॉक्टर, माझं बाळ पिवळं दिसत आहे. काही चूक झाली आहे का? आईची ही भीती खूप कॉमन आहे. 60 ते 70% नवजात बाळांना जॉन्डिस हा होतो. जॉन्डिस म्हणजेच कावीळ होणे फार नॉर्मल आहे. जन्मानंतर अनेक बाळांना जॉन्डिस हा होतो. त्यामध्ये बाळाची त्वचा, बाळाच्या डोळ्याचा पांढरा भाग हा पिवळसर दिसायला लागतो. तर हा जॉन्डिस का होतो? तर जॉन्डिस का होतो? बाळाचे लिव्हर हे पूर्णपणे अजून डेव्हलप झालेले नसते, म्हणून बाळाच्या शरीरामध्ये बिलिरुबिन नावाचा एक घटक असतो, तो शरीराबाहेर जाऊ शकत नाही. त्यामुळे बाळाचा बिलिरुबिन वाढल्याच्या प्रमाणामुळे पिवळसर रंग दिसायला सुरुवात होते. जास्त लाल रक्तपेशी तुटतात. दूध कमी पिल्यास बिलिरुबिन शरीराबाहेर जात नाही. तर यामध्ये धोक्याची लक्षणं कोणती आहेत? जर बाळ व्यवस्थित फिडिंग घेत नसेल, बाळ सुस्त पडलेलं असेल, बाळ वेळेवर शी किंवा सू करत नसेल, तर ही सगळी लक्षणं बाळाला त्वरित डॉक्टरांकडे दाखवण्याची गरज आहे. तर जॉन्डिस कसा टाळायचा? जॉन्डिस टाळण्यासाठी तुम्हाला जन्मानंतर जितकं लवकर शक्य होईल तितक्या लवकर बाळाला फिडिंग सुरू केली पाहिजे. दर 2 ते 3 तासाने बाळाला फिडिंग करणं गरजेचं आहे. बाळ वेळेवर शी सू करत आहे की नाही यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे बाळाचे बिलिरुबिन तपासून घेणे गरजेचे आहे आणि बाळाच्या फॉलोअप तपासणी देखील चुकवू नका. बहुतेक वेळा नवजात बाळांचा जॉन्डिस हा नॉर्मल असू शकतो, पण दुर्लक्ष केल्यास तो धोकादायकही ठरू शकतो. तुमच्या बाळाच्या आरोग्यासाठी ही रील सेव्ह करा, शेअर करा